नमस्कार. आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री विशेष चटपटीत पौष्टिक उपवासासाठी उपयुक्त अशी राजगिऱ्याची दशमी. तर त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, पाव वाटी शेंगदाणा कूट, 1 चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच शेंदी मीठ. हे सगळं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ लावून घेणार आहोत. राजगिऱ्याचं पीठ चिकट असतं, त्यामुळे आपण ते घट्ट लावणार आहोत म्हणजे दशमी व्यवस्थित लाटता येईल. छान असं घट्ट पीठ लावून झाल्यावर आपण त्याला थोडंसं तुपाचा हात लावणार आहोत. तुपाचा हात लावल्यानंतर आपण त्याला 25 ते 30 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपण राजगिऱ्याची दशमी लाटून घेणार आहोत. त्यासाठी मी पोळपाटाला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि दशमी लाटण्याआधी मी तवा गॅसवर गरम ठेवलेला आहे. एकीकडे आपली दशमी लाटून होईपर्यंत तवाही गरम होऊन जाईल आणि राजगिऱ्याची दशमी आपण छोटी छोटी लाटणार आहोत, कारण ती पीठ चिकट असल्यामुळे चिटकते. ती खाली चिटकू नये खूप मोठी लाटल्यावर, म्हणून आपण ती छोटी छोटी लाटून घेणार आहोत. ही दशमी 6 ते 7 दिवस टिकून राहते, तर तुम्ही ती स्टोर करून ठेवू शकता किंवा प्रवासातही सोबत घेऊन जाऊ शकता. दशमी व्यवस्थित अशी लाटून झाल्यावर आपण ती दोन्ही हाताच्या साहाय्याने काढून तव्यावर भाजण्यासाठी ठेवणार आहोत. ही दशमी आपण मध्यम आचेवर भाजतोय. एका साइडने थोडीशी भाजली की आपण दशमी उलटण्याच्या साहाय्याने पलटून घेणार आहोत. मीडियम आचेवर दशमी भाजली तर ती मऊसर होते आणि तुम्हाला जर कडक दशमी आवडत असेल तर तुम्ही एकदम कमी आचेवर दशमी भाजू शकता. ही दशमी दोन्ही प्रकारे खायला खूप छान लागते, मऊसर आणि कडक. ही दशमी दह्यासोबत खूप छान लागते. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.